आम्ही गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल नायंगिणी आज एक कॅम्पेन घेऊन येयल्ले आसा हांगासर। समरकोंड ही एरिया आसा हांगासर, ज्या जाग्यार 3 रोड आमकां जॉईन जाल्ले दिसतात। आमी स्टुडंट्स आसा हांगासर, वायल्ड लायफ सँच्युरीचे श्री संजय सावंत आसा हांगासर, सिंधुदुर्ग जिल्हा। त्याच्यानंतर आमचे टीचर्स आसा हांगासर, फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे हांगासर पर्सनॅलिटी आसात, जवळ 6 मेंबर्स आसा तेंचे। आणि हो असो कॅम्पेन आमी ज्या समरकोंडा ह्या गावाकडे घेऊन येयल्ले आसा, जेणे करून आमी पब्लिकाक आमी संबोधन करूंक करता की तांकां संदेश दिवंक सोदता की जे सोरोप आसा, जे स्नेक्स आसा आमचे किंवा खंयचोय क्रिएचर जो रस्त्या वयल्यान जो वयता त्या क्रिएचराचे आमी प्राण वाचोवया। आमी निसर्गाचो जो समतोल आसा तो राखपाचो प्रयत्न करूया। जुलय 16 जो आसा हो स्नेक डे म्हणून साजरो केलो वयता सगळी कडेन, जो सगळ्या स्कुलांनी केलो वयता। तेजोय बीन एकमेव हेतू आसा की आमी सर्प संवर्धन जे आसा ते करपाक जाय। हे क्रिएचर आमकां हार्मलेस न्हू, आमी ते हार्मफूल न्हू, ते हार्मलेस आमकां आमचे दोस्त ते शेतीक सुद्दां आमकां हे उपयोगी आसा। जे उंदीर जे जाता आमच्या घरांनी ते उंदीर नष्ट करपाक किंवा घुशी म्हणटात ती घुशी सुद्दां जर नष्ट करतलो जाल्यार हे सगळे सोरोप काम करता, स्वच्छ दवरता आमची एरिया। ताका लागून हे देवान क्रिएचर केल्लेले आसा। आमी तेंचो नाश करूया नाका, तांकां दवरुया। ह्या निसर्गाचो समतोल आमी राखपाचो प्रयत्न करूया आणि फुडल्या जनरेशनाक आमी हे जे निसर्ग आसा तो बऱ्या भशेन तेंच्या हातीन दिवपाचो प्रयत्न करूया। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद। नमस्कार, मी संजय सावंत, ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन सिंधुदुर्ग। आणि त्याचप्रमाणे मी छोट्या मुलांचा पालक पण, कारण का याच्या अगोदरची शाळा जी आमची मुलं जी शाळेत जातात ती शाळा पुनर्वसन, आणि आता हेच आम्ही सगळीकडे जे उपक्रम आहेत हे बाकीच्या शाळांमध्ये पण करतो। संकेत नाईक सर आहेत किंवा त्यांचा स्टाफ आहे, तसंच बरीचशी जी वनविभागातली जी आपली माणसं आहेत ही आपल्याबरोबर कनेक्टेड असतात। कारण काय, महाराष्ट्र आणि गोवा हा कनेक्टेड पॅच आहे जो सह्याद्री माउंटन्समध्ये येतो, आणि सह्याद्रीची जी बायोडायव्हर्सिटी आहे ही युनिक आहे, आणि याचं कुठंतरी आपण संवर्धन करायला पाहिजे। आता मुलांना मी जर संबोधन करायचं तर मी असं सांगतो काय, तर बऱ्याच वेळी आपण जेव्हा साप रस्त्यानं जाताना बघतो किंवा कुठं घराशेजारी बघतो, तर तेव्हा आपण त्यांना अशा नजरेने बघायला पाहिजे काय, तर ते आपले मित्र आहेत। कारण का शेतकऱ्यांचे ते मित्र आहेत। कारण का शेतात जर धान्य पिकतं तर त्याचा जर सांभाळ कोण करत असेल उंदरांपासून, तर ते साप आहेत। म्हणून आपण आपल्या घरात जरी साप आला तरी योग्य माणसाला, तिथं आपली फॉरेस्टची माणसं आहेत, तिथं रेस्क्युअर्स आहेत, यांना बोलवून आपण त्यांना पकडून त्यांना योग्य अधिवासात सोडलं पाहिजे। म्हणजे अधिवास म्हणजे काय, तर त्यांची योग्य जागा जिथं त्यांना चांगलं खाद्य मिळेल किंवा उंदीर मिळतील किंवा बाकी त्यांना खाण्यासारखे योग्य त्यांचं जे खाद्य आहे ते मिळेल, अशा ठिकाणी सोडायला पाहिजे। म्हणूनच त्यांना प्रोटेक्शन जे करणं हे आपल्या आताच्या तुमच्या पिढीत आहे। कारण काय, तुम्ही जर नाही त्यांना सांभाळला किंवा तुम्ही जर त्यांना नाही वाचवलं, तर पुढे भविष्यात तुमच्या नंतरची पिढी आहे त्यांना फक्त चित्रातच साप बघावा लागेल। कारण का आता यांची संख्या खूप घटलेली आहे, त्याला लागून ही जर संख्या कमी झाली तर काय होईल, उंदीर वाढतील, उंदीर वाढले तर शेतीचं नुकसान होईल। अशा प्रकारे ही जैवविविधता जी साखळी आहे ही वाचवण्यास आपण सगळेजण मदत करायला पाहिजे। म्हणून आजचा हा प्रोग्राम आहे। मी वनविभाग गोवा यांचे आभार मानतो, आणि इथं मला येण्याची संधी दिली त्याप्रमाणे नायंगिणी विद्यालय जे सरकारी प्राथमिक शाळा आहे यांचं पण आभार, धन्यवाद। आणि तुम्हाला मुलांना पण खूप खूप शुभेच्छा। आता नागपंचमी आहे, नागपंचमीच्या शुभेच्छा सर्वांना, धन्यवाद। सो तुमकां सोरोप खबर आहा न्ही, आनी खुबशे फावटी आमच्या घरान येता, आमकां घरान येयल्ले जाय ते नाका भंय दिसता न्ही, पूण आमी वाचोवंक जाय तांकां। कित्याक, जशें सरान सांगलें की आमचें पर्यावरण आहा ताका ते वाचयता। सो सोरोप आमच्या घरान येवंक जायना म्हणून आमी कितें करतले? कित्याक येता ते? कितें तरी खावपाक येता न्हू, आमचें जेवण जेवपाक येता ना, कितें खावपाक येता? उंदीर। आतां उंदीर रावंक जायना जाल्यार आमी घर आमचें कशें दवरूंक जाय? नीट क्लीन निवळ दवरूंक जाय न्हू। सो आमी जेन्ना घरान आसता जावं आमच्या घराचो आजूबाजूचो परिसर आहा पळय तो सदांच निवळ दवरूंक जाय। खंय तरी बेश्टे कपडे उडयता, लाकडां उडयता न्हू, तशें करूंक जायना। तशें जर करीत जाल्यार थंय खंय तरी येवन उंदीर रावता, मागीर घरांतलो खंय तरी कचरो काडलो आनी घराक तेंकूनच जर दवरलो जाल्यार तशा जाग्यार उंदीर येता, आनी त्या उंदरान फाटल्यान सोरोपूय येता। मागीर आमकां त्या सोरपा बद्दल केन्ना केन्ना भंय दिसता। सो अशें जर भंय दिसोंक जायना, तो आमच्या घरान येवंक जायना, जाल्यार आमी आमच्या घराचो सभोवती आहा पळय ते निवळ दवरूंक जाय। आमी खुबशे लोक लाकडां बीन दवरता न्ही घरा फाटल्यान,
की लाकडां दवरतना डायरेक्ट जमडीर दवरप नासता हां, थोडी मातशी हायटीर दवरूंक जाय, उंचीचेर दवरूंक जाय आनी पोना आहा न्ही ते निवळ आसूंक जाय. खुबशे फावटी आमी लाकडां बेश्टीत दवरता जमडीक तेकोन आनी तेज्या पोना येवन हुंदीर लावता आनी हुंदरा फाटल्यान मागीर सोरोप येता. हां, सो मातशें घरा कडेन निवळ दवरपाक सांगा. हां, नमस्कार सगळ्यांक. सांगपाचें म्हणजे आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे आमी खुबश्या जाणांक सांगता जनावरां, खुबशे लोक जनावरां हंटींग करता जिवाणी हे करता. इवन सगळ्याचे समतोल आसा, सगळ्या पासून अवलंबून आहा. जनावरां जावं जीव जंतू जावं एनिमल्स कितें आहा पळय ते एकामेकाचेर डिपेंड आसा. इवन आमी मनशां सुद्दां. हांगा सगळे उपस्थित जे आसा ते आयज हांगासर ब्रेकफास्ट न्ही जे सरपाक लागून गाडयो जे आमी चलयता तेन्ना आमी सापूच न्हू बाकीचे कितलेशे हेर जनावरां सुद्दां क्रॉस जाता आनी आमी खंय तरी तांकां तेंचे अधिवास जे आसा त्या अधिवासान ते आसता. आमी खंयच्यान तरी दुसरे कडच्यान थंय येयलेले आसा. सो आमी ताका लागून थोडो तरी वेळ काडपाक जाय. आमचो जरी कितलें आमकां फुडें काम आसा तरी ते जनावरांचे जे आहा तेंचे सुद्दां रायट आसा. सो तांकां आमी वाचोवपाक जाय. आतां आयज आमी आतां ह्या एरियेन आसा अशें हांगासल्यान जर आमी एक नांगिणी म्हणटा पळय थंयसरली तुमकां एक गजाल सांगता की जनावर जशे साप जे आसा तेंचो उपयोग कितें आहा तो व्हडले अजगरा सारके साप जे आसा ते पयले काय लोकांक एक भीती वाडटा की हे मनशाक गिळीत काय आनी कितें अशें. आनी मागीर खुबशे आमी पयलीं पासून आयकता की तेज्या बद्दल गैरसमज जे आसा जशे तो गिळटा जितो गिळटा मागीर झाडाक वेटोळे मारता हे सगळे गोश्टी जे आहा ते आमी पयलीं आयकलेली आसा. पूण आयज आमी पळोवपाक गेल्यार ह्या गोश्टी जे आसा ते निरर्थक आहा. कारण अशें कांयच घडना. कारण हे जे अजगरा सारके साप सुद्दां जे आहा ते आमच्या एरियेन जर आसात म्हणजे भाटां शेतां भाटांत आसात जाल्यार खुबशे प्राणी जे आहा तेंचेर कंट्रोल उरता. जशें आमचे हांगासर हेरम सावयकर म्हणून आमचो एक मेंबर आहा तो तेजे पयलीं तो मेंबर नासलो तेज्या पयलींची गजाल तुमकां सांगपाक गेल्यार तेंचे नांगिणी हांगासर जे कुळागर आसा त्या कुळागरांत तांकां खुबशे माकड खेती तशेंच काटणदाराचो उपद्रव जातालो. तर थंय केन्ना साप धरपाक गेलो तेन्ना तेज्या बापायन म्हाका अशें म्हटलें की अशें आमकां त्रास जाता हांच्या पासून कितें उपाय. तर हांवें म्हटल्यार थंय अजगर बी हें आसूंक जाय. अजगर आसा जाल्यार कितें तरी कंट्रोल उरूं शकता. तर तेंच्यांनी सांगलें अजगर हेज्या पयलीं मानायांनी भरपूर मारले. हांवें म्हटलें हेच तर आमची चूक आसा. जर आमी हांकां मारले नासले जाल्यार आयज आमचें इतकें लुकसाण जावचें नासलें. सो तांकां तशें सांगल्या बरोबर तेजो चेडो जो आहा हिरम तो आमकां जॉयन जालो आनी हळू तेंचे मानायांक जंय आमी रेस्क्यू केल्लेले अजगर खंय आहा ते व्हरून आपल्या भाटान सोडपाक लागलो. मानाय जे आसले तेंचे एक भंय काडलो तेणी आनी ते साप थंयसर सोडले. आयज तेंच्या प्रॉब्लेम जे आहा एक 6-7 म्हयन्यान हो प्रॉब्लेम जो आहा तो तेजो कमी जालो आनी आतां तो सामकोच कमी जालो अशें म्हणूं येता. कित्याक आमी जर हे जे साप जे आसा ते सापां पासून जे उपयोग जर आमकां खबर ना जाल्यार तो पयलीं उपयोग आमी लोकां पर्यंत पावपाक जाय. फक्त त्याच्या बद्दलचे गैरसमज जे आहा जे पिक्चरांतले आयकलेले किंवा कोण मांत्रीक तांत्रिकांनी जे सांगलेले आसा ते आमी मनान घेवन बसलेले आहा आनी ते मनांतले आमकां काडपाक जाय. भुरग्यांच्या मनान ते गोश्टी घालपाक जायना. जे कितें रॉंग थिंग्स आहा ते रायट थिंग्स आहा ते जर तुमी भुरग्यांच्या मनान घातले सरपा विशयी तांकां भंय काडून तेंच्या विशयी म्हायती दिली की ते साप खंयचो विशारी आहा बिनविशारी आहा ह्या सारकी गोश्टी जर तांकां जर कळयली जाल्यार तेजो खूब उपयोग तांकां फुडें जातलो. ता जाल्यार निरर्थक बिनविशारी साप सुद्दां चावून मनीस भिवून मेल्लेले आसा. सो ताका लागून ह्यो जर गोश्टी आमी जर आत्मसात केल्यो भुरग्यांकूय आमी शिकयल्यो जाल्यार फुडें मागीर येणाऱ्या काळान जीं भुरगीं जीं आसात घरान सुद्दां साप येयलो अशें काही ठिकाणां जीं आसा ते आमी पळयता की साप सुद्दां विशारी जरी साप येयलो जाल्यार सुद्दां लोक जे आहा थंयसरले टेंशन घेयना. कारण तांकां खबर आहा ते येयल्या ते फक्त उंदीर किंवा बाकीचे कितें प्राणी खावपाक येयल्ले आहा ते तांकां लागून येयल्लेले ना. जे डाव धरता आनी कितें म्हणटा पळय ते गोश्टी जे आहा निरर्थक आहा तशें कांय गोश्टी घडना. आयज हांगासर जो उपक्रम केलो फॉरेस्ट डिपार्टमेंट तशें शाळे तर्फे हेजें हांव स्तुती कौतुक करता आनी हांव हांगासर थांबता. धन्यवाद. अमृत सिंगला जरा थँक्यू म्हणतो कारण एक चांगली माहिती दिली आणि ती पण आपल्या गावामधलीच माहिती आहे. आणि असे हे अजगर जे आहेत ते तुम्हाला सगळ्यांना समजते की अजगर आपण मारायचे नाही कारण ते समतोल करण्याचा प्रयत्न करतात. बाकी जीव जे आहेत त्याला खाऊन सुद्धा तो आपला निर्वाह करतो पण तो आपल्याला उपयोगी आहे. तर अशा पद्धतीनं सगळे जे इथं क्रिएचर्स आहे हे आपल्याला निसर्गानं दिलेलं
जे म्हणून साठा आहे, हा साठा महत्त्वाचा आहे हे याच्यावरून आपण शिकतो. आज तुम्ही 10 मुलं शिकले, आता तुम्ही 10 मुलं हे बाकीच्यांना जरा सांगायला पाहिजे आणि जेणेकरून बाकीचे सुद्धा जे इथे स्टाफ आहेत त्यांनी सुद्धा हा जो मेसेज आहे तो कन्वे केला पाहिजे, जेणेकरून आपण जरा निसर्गाला आपल्या परीनं वाचवूया, बाकीच्या इतरावरती आपण सोडूया नको. सरकार वगैरे सगळं असू द्या एक साईडला, आपण आपलं काम करूया. कारण सरकारच्या मध्ये मुठ्ठीभर लोक असतात आणि आम्ही जे पब्लिक आहोत ते कोट्यानी आहेत म्हटल्यानंतर आपण जर एखादी समजा गोष्ट जर हातात घेतली, प्रयत्न केले तर काही होऊ शकत नसं काही नाही आहे. फक्त आपण मात्र त्याच्यामध्ये निस्वार्थपणे काम केलं पाहिजे आणि तो आपला आतमध्ये मनातून इच्छा असली पाहिजे या कामात. तर मला आभार प्रदर्शन आहे, आणखी मी बोलत नाही आहे, मगाशी मी बोललोय. तर जे इथं संजय सावंत आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे, ते मुद्दामून आमच्या कार्यक्रमाला इथं आले, त्यांना मी सर्वप्रथम त्याचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच सर. त्याच्यानंतर इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे मेंबर्स आहे इथं, जे सकाळी पुढे पाऊस असून सुद्धा कसे बसे इथं येऊन इथं मी बघितलं ज्या गाड्या इकडे तिकडे लावल्या आणि सगळेजण इथं आलेत आणि त्यांना या कार्यक्रमाला सपोर्ट केलं. वास्तविक म्हणजे त्यांचाच कार्यक्रम, पण त्यांच्यामध्ये आम्हाला त्यांनी गुंतवून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर रेस्क्यू बोर्ड जो आहे तो इथं आला, अमृतसिंग आपला हातसुद्धा असा असून सुद्धा इथं आलेला आहे. चला तर मग त्यांना सुद्धा मी थँक्यू म्हणतो. मेनली मुलांना मी थँक्यू म्हणतो की त्यांनी इथं येऊन मुलांनी ह्या कार्यक्रमाला शोभा आणली, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता. तर अशा पद्धतीने शाळामध्ये हे असे प्रोग्राम झाले पाहिजे. आम्ही या जनरेशनला काहीतरी साठा हा दिलाच पाहिजे आणि हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आपण पालक म्हणून काम केलं पाहिजे एवढं सांगतो. थँक्यू म्हणत सगळ्यांना. यदा कदाचित कोणी राहिला असेल ज्याला मी थँक्यू म्हटले नसेल तर सगळ्यांना परत एकदा आवर्जून मनातून मनाकाळजातून थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आम्ही सेव्ह करतो प्रयत्न करूया. कोणी जे श्रीमंत लोक आहेत ते गरजेचं आहे हे आमकाच ब्रेक फॉर स्नेक म्हणून त्याचा जर आमच्या गाडीचा समजा सुरू टाकायचं ब्रेक आम्ही त्याचे जीव वाचवूया. आम्हाला राहूया 2 मिनिटात आमचा लेट जाईल, त्याच्या बाबतीत जीव वाचवा. त्याची निसर्गाचा जसं बोटला जसं आम्ही राखण्याचा प्रयत्न करूया. आम्ही सगळेजण पुढल्या जनरेशनला आपण होया. स्कुलातर्फे ब्रेक फॉर स्नेक म्हणून दवरला एक प्रोग्राम कॅम्पेन दवरला. त्या हितून न्हू गाडये परा बीन जर चिरण पाहिजे ना खंयचो क्रिएटीव जो आसा तो समजा वयता आमच्या गायकांच्या सायडीक जाल्यार ताका वचोंक दिवचो, ताका तिको दवरुया आनी आमी परिसर आमचो वाचोवपाचो प्रयत्न करूया सगळ्यांना. ओके चल. मिनटं थांबा जरा सर असे फोटो घेतात आमचे असे 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 स्नेक जो ब्रेक फॉर स्नेक हांगासर भुरगे डिटेल्स लायब्ररीचे प्रोग्राम दवरला. तितून जे जे क्रिएशन मातशें वचोंक दिवया, 2 मिनटां रावया, तांकां वचोन तांचो जीव वाचतलो आनी एनवायरमेंट आमी समजून घालपाचो प्रयत्न करूया. वाटेल
जिवाणेच दुसरे दिवस जाणार त्यांना ब्रेक मारून क्रॉस तुमकां दिसली जाल्यार ब्रेक मारपाचो रावपाचो तांकां सेव करपाचें गाडी घालायची नाही एवढे सेवा